तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एडिट बाय अंदाजच्या आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी एक रिसेंटली एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता या चॅनलवर. तर तो जास्त तर काही चालला नाही, पण हां त्याचं एक छोटंसं मी एक ट्युटोरियल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही आफ्टर इफेक्टमध्ये एडिट केला होता आणि बेसिकली मी एक एडिटर असल्यामुळे मला पण माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना आफ्टर इफेक्ट हे अवघड जातं. मला पण जातं, आजही जातं. तर एक मिनटं हां. तर तेच तर त्या ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ट्युटोरियल जास्त काही मोठं नसणार आहे, एक छोटंसं असेल. पर हो, तुम्हाला त्या ट्युटोरियलमध्ये खूप काही शिकायला भेटेल. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला आफ्टर इफेक्ट खरंच शिकायचं असेल, तर ही ट्युटोरियल तुमच्यासाठी असणार आहे. कारण ही जी शॉर्ट होती, ही जास्त काही म्हणजे अवघड नव्हती. हिचं ॲनिमेशनही सोपं होतं आणि यामध्ये मी जे कॅरेक्टर्स यूज केलेले आहे, त्यानंतर जो व्हॉईस ओव्हर यूज केलेला आहे, तर तो सुद्धा मी या यूट्यूब व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला सॉरी काहीतरी झालं वाटतं हां. तर जी PNG होती आणि जे व्हॉईस ओव्हर होता, तर मी तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो तुम्हाला टाकून देईल, ज्याने तुम्ही तो यूज करून सेम टू सेम तसाच व्हिडिओ एडिट करू शकता फॉर युअर रेफरन्स. आणि तो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲडसुद्धा करू शकता. तर चला, आता जास्त उशीर न करता आपण आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर चला, चालता आपण आपल्या मॉनिटर स्क्रीनकडे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझी आफ्टर इफेक्टची जी म्हणजे जो प्रोजेक्ट होता, त्याची टाईमलाईन काहीतरी अशा पद्धतीची होती. तर मी यांचे प्रत्येकाचं एक सेक्शन क्रिएट करून घेतलेले आहे बेसिकली, जेणेकरून मला जी नेक्स्ट फ्रेम आहे त्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहे, कोणकोणतं यूज केलेले मी टेक्स्ट वगैरे, तर त्यांचे लवकर एक कळून चुकेल. तुम्ही पण असं करू शकता. मग बेसिकली तुम्ही जर मोठा प्रोजेक्ट एडिट करत असाल, तर त्या टायमाला तुम्ही असा यूज करू शकता तुमच्या लेयर्सला कलर करून. आता या व्हिडिओमध्ये जी फर्स्ट फ्रेम होती, या व्हिडिओची आपली जी फर्स्ट फ्रेम होती या शॉर्ट व्हिडिओची, तर ती काहीतरी अशा पद्धतीची होती. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो आपला मॅन कॅरेक्टर आहे, जो आपला माणूस आपण यूज केला होता या व्हिडिओसाठी, तर तो काहीतरी बेसिकली तो असा रिव्हील होतो आहे. तर आता तो नेमकं कशा पद्धतीने मी त्याला ॲनिमेशन केलं, कशा पद्धतीने त्याचं एक मोशन क्रिएट केलं ह्या व्हिडिओमध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या की फ्रेम्स कुठे कुठे ॲड केलेले आहे किंवा पोझिशनवर तुम्हाला बघावं लागत असेल, नंतर स्केलवर असं तुम्हाला एक एक बघावं लागत असेल, तर त्यासाठी एक शॉर्टकट असतो यू. जर तुम्ही यू प्रेस कराल, तर तुमच्या सर्व जितकेही तुम्ही की फ्रेम्स त्या लेअरवर ॲड केलेले आहे, तर आफ्टर इफेक्ट तुम्हाला तुमच्या समोर ते आणून देईल. आता या ठिकाणी आपण आपले पोझिशन, स्केल आणि ऑपेसिटी अशा 3 ठिकाणी आपण की फ्रेम ॲड केलेले आहेत. ज्यामध्ये पोझिशन आणि स्केलवर जी की फ्रेम ॲड केली फर्स्ट स्टार्टिंगला, तर ती काहीतरी अशा पद्धतीची आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जो आपला माणसाचा जो कॅरेक्टर आहे, तो स्टार्टिंगला स्पीडमध्ये येतो आणि नंतर तो स्लो होऊन जातो. ते कशा पद्धतीने केलं, कारण जेव्हा आपण की फ्रेम ॲड करतो तर त्या सर्टन की फ्रेम असतात, त्याच्यामध्ये जास्त काही मोशन नसतं, काही जास्त व्यवस्थित दिसत नाही त्या. ते कसं करायचं, आता तुम्ही जेव्हा की फ्रेम ॲड कराल, तर त्यानंतर तुम्हाला F9 किंवा इझी इन अशा पद्धतीचे ऑप्शन येतं. तर ते तुम्ही ॲड करून त्या की फ्रेम तुमच्या इझी इन होऊ शकता आणि ते तुम्हाला एक चांगलं मोशन भेटू शकतं. परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही की फ्रेम ॲड करता, तेव्हा त्या की फ्रेमला इझी इन करण्यासाठी F9 शॉर्टकट की आहे, किंवा मग तुम्ही इझी इन राईट क्लिक करून त्या की फ्रेमवर इझी इन करू शकता. आणि त्याचबरोबर तुमचं व्हॅल्यू चार्ट असता. तुम्हाला की फ्रेमला सिलेक्ट करून व्हॅल्यू चार्टवर क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला तुमची की फ्रेमची व्हॅल्यू कळते की कोणत्या की फ्रेमची काय व्हॅल्यू असणार आहे. आता या स्टार्टिंगला मी नेमकं या ॲनिमेशनमध्ये काय केलं की मी जी स्टार्टिंगची जी व्हॅल्यू होती ती स्पीडमध्ये ठेवली, आणि जेव्हा तो स्केल पोझिशन त्याची अप होती, तशी त्याची की फ्रेमची जी व्हॅल्यू होती ती कमी कमी होत गेली, जेणेकरून त्याच्यामध्ये एक चांगलं सर्टन मोशन क्रिएट झालं आणि तो आपला एकदम काय म्हणते त्याला व्यवस्थितपणे वरती आला. आता हे झालं तुमचं माणसाचं कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन. त्यानंतर जे काही टेक्स्ट यामध्ये यूज केले, तर टेक्स्ट जास्त काही अवघड नाही. जसं मी
माणसाच्या कॅरेक्टरला ॲनिमेट केलं आहे सेम टू सेम तसंच मी सक्सेस इन ब्रँडिंग इन अबाउट पॅशन या टेक्स्टला पण ॲनिमेट केलेलं आहे. Success in branding isn't about the products. सॉरी प्रोडक्ट्स. इंग्लिश थोडी वीक आहे, बाकी ठीक आहे. तर हे काहीतरी असं आपण मोशन क्रिएट केलं. आता त्यानंतर या ठिकाणी खरं गोष्ट आहे. आता नेमकं कसं की तुम्ही इथं बघू शकता, जसं आपला हा व्हिडिओ झाला, हा याची ऑपेसिटी डाऊन झाली. आता ऑपेसिटी का डाऊन केली? कारण आपल्याला सेकंड फ्रेम दाखवायची होती. त्याला आपण डायरेक्ट नाही दाखवू शकत, कारण डायरेक्ट दाखवलं तर ते इतकं चांगलं नाही वाटणार. त्यासाठी मी काय केलं त्याला की त्याची पोझिशन, त्याची स्केल अप करून त्याची ऑपेसिटी कमी करून टाकली, जेणेकरून त्याची नेक्स्ट फ्रेम दिसताना एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसेल. आणि त्याच ठिकाणी जे तुम्हाला पाठीमागं येलो कलरचा तो पॅच दिसतोय, आता हा कसा क्रिएट करायचा? बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा विचार आला असेल, जसं की ते बिगनर असतील त्यांच्या डोक्यात आला असेल. तर जास्त काही अवघड नाही आहे. त्यामध्ये मी काय केलं नेमकं की बस एक सर्कल क्रिएट केला पाठीमागे पॅच, त्याला येलो कलर दिला आणि त्याला ड्रॉप शॅडो नावाचा इफेक्ट ॲड केला. आता तुम्ही इफेक्ट कुठून ॲड करसाल तर तुमची या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला इफेक्ट अँड प्रीसेट, या ठिकाणी जाऊन तुम्ही जर ड्रॉप शॅडो हे नाव सर्च कराल तर तुमचा तो इफेक्ट दिसून येईल. त्यानंतर आता ही तुमची फर्स्ट फ्रेम झाली, त्यानंतर सेकंड फ्रेम रिव्हील होती आहे. आता तुमची जी सेकंड फ्रेम असणार आहे, तुमची जी सेकंड फ्रेम आहे त्यामध्ये एक नायकीचा लोगो, त्याच्यानंतर Nike sells motivation, not shoes. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नायकीचा लोगो रिव्हील होतोय, मोटिवेशन एक नावाचा टेक्स्ट आहे, आणि त्यानंतर नायकीचा शूज आणि नॉट शूज हा एक वर्ड आहे. आता हा बेसिकली कसा आहे मी ॲनिमेट केला, तर जे नायकीचा लोगो होता त्याला जास्त काही नाही केलं, फक्त स्केलला पोझिशन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आलं, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी ऑपेसिटी आणि स्केल या दोघांना ॲनिमेट केलेलं आहे. आणि तेही सिनेमॅटिक दाखवण्यासाठी मी सेम तसंच केलं जसं माणसाच्या कॅरेक्टरला केलं होतं. त्यांची स्टार्टिंगची जी पोझिशन होती ती हाय ठेवली, आणि जसं त्यांची पोझिशन अप होत जाईल, म्हणजे त्यांची स्केल अप होत जाईल, त्यांची पोझिशन त्यांच्या सॉरी मित्रांनो, थोडंसं एरर आलं होतं व्हिडिओ शूट करताना, त्यामुळे व्हिडिओ थोडा माझा ब्रेक करावा लागला. तर आता हां, तर आपण कुठं आलो होतं नेमकं की नायकीच्या की फ्रेम्सवर. तर आता स्टार्टिंगला मी कसं केलं, जसं मी फर्स्ट फ्रेममध्ये ॲड केलं होतं त्या माणसाच्या कॅरेक्टरसोबत सेम टू सेम. त्याच्यात जी पहिली की फ्रेम्स होत्या दोन, एक स्केल आणि ऑपेसिटीची, त्यांची साईज स्टार्टिंगला वाढवून घेतली, फुल करून घेतली, आणि जसं जसं तो मोठा मोठा होतो नायकीचा लोगो आणि त्याची ऑपेसिटी पण वाढत चालते, तसं तसं जे की फ्रेम्सचं जे काय म्हणतात व्हॅल्यू चार्टचं ते ठीक आहे सोडा, व्हॅल्यू चार्टचं जे तुम्हाला हे दिसतं या ठिकाणी, तसा एक कर्व क्रिएट करून घेतला, जेणेकरून त्याचं एक एकदम सर्टन ॲनिमेशन क्रिएट होईल, एकदम व्यवस्थितपणे दिसून तो. तर ते तुम्हाला झालं. आता त्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं, आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाईन दिसत असेल, या लाईनचं ॲनिमेशन कसं केलं. आता खूप लोकांच्या डोक्यात हा विचार असेल की लाईनचं ॲनिमेशन कशा पद्धतीने क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते एक लाईन ॲनिमेशन असतं की एक स्टार्ट पॉईंट असतो आणि एक एंड पॉईंट असतो, आणि तिथून ती लाईन स्टार्ट पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत व्यवस्थितपणे जाते. तर ते कसं क्रिएट करता मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करून देईन व्यवस्थितपणे, ज्याने तुम्ही तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते ॲड करू शकाल. तर तुम्ही या ठिकाणी बघताय ही जी आपली लाईन आहे, ही जी लाईन आहे येलो कलरची, तर तिच्यामध्ये आपण ॲडमध्ये गेले. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं, तुम्हाला कॉन्टॅक्ट्स आले,
त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमध्ये गेले. ॲडमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे ट्रिम पाथ नावाचं एक ऑप्शन दिसतंय. यावर तुम्ही क्लिक केलं की तुमचं काहीतरी अशा पद्धतीने सेक्शन ओपन होतं ट्रिम पाथचं. हे जे तुम्हाला फर्स्टवाले दिसते ट्रिम पाथ, तर या ठिकाणी तुम्ही अँडची जी व्हॅल्यू आहे तिला तुम्ही 0 करू शकता. तुम्ही अँडच्या व्हॅल्यूला 0 करून टाकायचं, जेणेकरून तुमचं स्टार्ट पॉईंट 0 होऊन जाईल. आणि जसं तुम्ही थोडंसं पुढे गेले, तुम्हाला ज्या ठिकाणी ती लाईन वाढवायची आहे, तिची साईज वाढवायची आहे किंवा तिला पूर्ण 100% घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी फक्त तुम्ही 100% करून द्यायचे. आणि त्या लाईनच्या जे की फ्रेम्स ॲड केलेले आहे त्याला इझी इन करून घ्यायचं, ज्याने तुमचं ते ॲनिमेशन एकदम स्मूथपणे दिसून येईल. तर आता या ठिकाणी आपण ते ॲनिमेशन अशा पद्धतीने दाखवलं. तर हे काहीतरी तुमचं असं क्रिएट झालेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा की हे जी एक लाईन आपण ड्रॉ केली या ठिकाणी उभी लाईन आहे, तर ही लाईन कशी याच्यामध्ये ब्रेक्स दिसून येत आहेत. म्हणजे जेव्हा ती प्ले होती आहे तो त्याच्यामध्ये कसे Nike sells motivation. ब्रेक ब्रेक not ब्रेक shoes. ब्रेक दिसून येत आहे. तर आता हे कसं क्रिएट करायचं, याचं पण एक सिम्पल टेक्निक आहे. जास्त काही अवघड नाही आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने होऊ शकतं हे. तर तुम्हाला बेसिकली करायचं काय, तुमचे शेप आहे, तुम्ही या लाईनवर गेले, क्लिक केलं, त्यानंतर तुम्ही सेम टू सेम ट्रिम पाथ नावाचं तुमचं जे तुम्हाला आधी सांगितलं होतं त्या लाईनच्या एक ॲनिमेशन असतं ट्रिम पाथ नावाचं, ते ॲनिमेशन ॲड केलं, त्याची स्टार्टिंगची व्हॅल्यू 0 केली, देन जी नेक्स्ट व्हॅल्यू होती तिला अप करून 100 करून टाकलं. तुमचं ते ट्रिम पाथचं एक क्रिएट झालं. आता त्यानंतर बारी येते तुमच्या स्ट्रोकची. आता जी तुमची स्ट्रोक आहे त्या लाईनची स्ट्रोक असती, त्या स्ट्रोक त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर हे बघा, ही तुमची स्ट्रोक आहे, तिच्यावर क्लिक केलं की तुम्हाला डॅशेस म्हणून एक ऑप्शन दिसून येतं. या ठिकाणी तुम्हाला डॅशेस म्हणून एक ऑप्शन दिसून येत असेल. ही माझं माऊसचं जे कर्सर आहे ही तुम्ही इथं बघू शकता. आता त्या ठिकाणी ऑफसेट जी व्हॅल्यू आहे, ऑफसेट तिच्यावर की फ्रेमवर तुम्ही ॲड केलं आणि स्टार्टिंगला 0 केली. आणि जसं जसं तुम्हाला जिथपर्यंत ती की फ्रेमची व्हॅल्यू द्यायची आहे तिथपर्यंत पुढे नेऊन त्याला -250, जशी तुम्हाला ती प्लसमध्ये घेऊन जायची असेल तर तुम्ही प्लसमध्ये करू शकता किंवा मायनसमध्ये घेऊन जायची मायनसमध्ये सुद्धा करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड करतं किंवा तुमच्या त्या ॲनिमेशनवर डिपेंड करतं. तर मी हिला -250 करून घेतलं, जेणेकरून तुमची जी की फ्रेम, तुमची जी लाईन आहे त्या लाईनमध्ये एक मोशन क्रिएट होऊन जाईल, त्या ब्रेकमध्ये एक मोशन क्रिएट होऊन जाईल व्यवस्थितपणे. ही झाली तुमची सेकंड लाईनचं ॲनिमेशन. आता त्यानंतर नेक्स्ट बारी जे तुमचं नेक्स्ट असणार आहे तर तो तुमचा आहे टेक्स्ट, जो मोटिवेशन. आता जो मोटिवेशन नावाचा मी टेक्स्ट या ठिकाणी यूज केलेला आहे. तर बेसिकली यामध्ये मी काय केलं, एक टायपोग्राफी नावाचं एक आफ्टर इफेक्टमध्ये एक टाईप रायटर नावाचं एक असं प्रीसेट असतं. ते आफ्टर इफेक्टचं एक म्हणजे पर्सनल प्रीसेट असतं, ते तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टमध्ये केव्हाही यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नसते. तुम्ही या ठिकाणी इफेक्ट्स अँड प्रीसेटमध्ये गेले की तुम्हाला फक्त टाईपरायटर म्हणून सर्च करायचं आहे. हे तुमचं आलं टाईपरायटर इफेक्ट. याला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करून द्यायचं. ज्या ठिकाणी तुमचा टेक्स्ट असणार आहे, ज्या टेक्स्टला तुम्हाला ते ॲनिमेशन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त ते ॲड करायचं आहे. तर तुम्ही ॲड केलं, त्यानंतर तुम्हाला काहीतरी अशा की फ्रेम्स दिसून येतील. एक मिनटं, हे बघा, हे अशा की फ्रेम्स दिसून आल्या की त्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला ती की फ्रेम चालू करायची आहे, जसं की आता मी या ठिकाणी ती की फ्रेम चालू केली आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू 0 करून टाकली. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती की फ्रेम संपवायची आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ती 100 करून द्यावं लागेल, जेणेकरून तुमचा तो टाईपरायटर इफेक्ट क्रिएट होईल काहीतरी अशा पद्धतीने टेक्स्टमध्ये. आता त्यानंतर हे तुमचं टाईपरायटर इफेक्ट होतं. आता सेकंड पार्ट येतो तुमच्या शूजचा. आता शूजला पण मी जास्त काही ॲनिमेट नाही केलं, त्यामध्ये पण एकदम सर्टन मोशन क्रिएट केलेलं आहे बस, जो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर त्याची स्केलची जी व्हॅल्यू होती ती स्टार्टिंगला 0 ठेवलेली आहे आणि जी रोटेशनची व्हॅल्यूसुद्धा होती ती 0 होती. आणि जसं जसं ते व्हिडिओ पुढं जात गेला, म्हणजे त्याची स्केल अप होत गेली, त्याची रोटेशनची व्हॅल्यू -20 करून टाकली, जेणेकरून त्याच्यामध्ये एक छोटासा मोशन क्रिएट होईल आणि तो एकदम
क्लासिक दिसेल. तर या पद्धतीने काहीतरी मी या शूजला ॲनिमेशन दिलं होतं. आता जी नेक्स्ट फ्रेम क्रिएट होती आहे तर त्यामध्ये सुद्धा 95% सेम गोष्टी वापरलेल्या आहेत. फक्त एक गोष्ट वेगळी आहे, ती आहे आपल्या फरारीचा लोगो. नाही सॉरी, फरारी नाही आहे, Ferrari sells pat. ओके फरारीचे सॉरी हां. जर हा फरारीचा लोगो, ज्या ठिकाणी नायकीचा लोगो होता त्याच ठिकाणी फरारीचा लोगो ॲड केला. ज्या ठिकाणी शूज होतं नायकीचं त्या ठिकाणी मी फरारीची कारची PNG ॲड केलेली आहे. तर त्याच पद्धतीने आपण सर्व फ्रेमसाठी ॲनिमेशन करून घेतलेले आहे. रेडबुल झाली, रोलेक्स झाली, ॲमेझॉन झालं, त्यानंतर ॲपल झालं. आता सगळ्यात शेवटीची बारी जी येते आपली तर ती आहे टेक्स्ट ॲनिमेशन संदर्भात. आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी जितके पण टेक्स्ट ॲनिमेशन क्रिएट केलेले आहे किंवा ह्या व्हिडिओमध्ये मी जितकेही छोटे छोटे ॲनिमेशन्स यूज केलेले आहेत तर मी ते तुम्हाला व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये सांगू नाही शकलो, कारण हा व्हिडिओ जास्त आपल्याला मोठा करायचा नाही आहे, कारण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आणि माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे मलाही जास्त काही सांगता नाही येते व्यवस्थितपणे. तर जो मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल तर तो काहीतरी टेक्स्ट ॲनिमेशन संदर्भात असणार आहे. आणि जे मी काहीतरी 2-3 लाईन इफेक्ट्स क्रिएट केले ह्या व्हिडिओमध्ये ॲनिमेशनचे, तर ते सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सध्याला तरी मी तुम्हाला इतकंच एक्सप्लेन करू शकलो या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा.